नमस्कार। 1960च्या दशकामध्ये चिपळुणामध्ये मास्तरकी करणाऱ्या तांबे मास्तरांच्या पाऊण एकर असलेल्या जमिनीच्या तुकड्यावर बळीरामाचं जे संकट आलं होतं आणि शांतारामांनी ते संकट निवारण केलं, त्याचा कथाभाग मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या पुढे मी सादर केलेला आहे। बळीरामांनी हट्टाला पेटून जी टपरे या मोकळ्या जमिनीवर तांबे मास्तरांच्या मालकीच्या मोकळ्या जमिनीवर टाकलेली होती, ती शांतारामांनी उचलून फेकून दिली होती। पण ही शांतता फार काळ टिकणार नाही याची जाणीव तांबे मास्तरांचा धाकटा मुलगा निरंजन याला पक्की झालेली होती आणि आता याच्या पुढची लढाई आपल्या बाहूच्या बळाऐवजी बुद्धीच्या बळाने लढायची असा एक संकल्प किंवा मनोदय त्याने केला होता। आणि त्याची पहिली पायरी म्हणून या भैरव लोखंडे नावाचे पोलीस अधिकारी त्यावेळेला चिपळुणामध्ये जे कार्यरत होते, त्यांचं 1964 सालातलं एक कुभांड बाहेर काढून अतिशय अनपेक्षितपणे चिपळुणामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रकाशित होणाऱ्या वर्तमानपत्रामध्ये बातम्यांच्या रूपाने पुढचे 2-2.5 महिने लोकांच्या वाचनामध्ये येत राहिलं। आता त्यावेळेला चिपळुणातल्या पांढरपेशा मध्यमवर्गीय किंवा सरळ मार्गी लोकांच्या मनामध्ये या भैरव लोखंड्यांबद्दल आदरयुक्त भीती असा जो भाव होता, तो या सगळ्या कुभांडाच्या बातम्या वाचल्यानंतर त्याची जागा मग तिरस्काराने आणि चिडीने घेतली। आता लोक मग बाजारपेठेमध्ये एकमेकांशी गप्पा मारताना सहज आणि उघडपणे म्हणू लागले की पोलीस अधिकारी म्हणून ही कोल्हापुरातली कुठची कीड आता चिपळुणामध्ये आलेली आहे। निरंजन तांबे मास्तरांचा जो धाकटा मुलगा होता, त्याने मग पुढच्या आपल्या मनोदयाप्रमाणे हळूहळू एक पाऊल टाकायला सुरुवात केली आणि त्याची दुसरी पायरी म्हणून मग त्यावेळेला चिपळुणामध्ये सर्व पक्षीय जे नेते होणारे नेते अशा सगळ्यांचं जे टोळकं होतं, त्या टोळक्याला आपल्या सावित्री गेस्ट हाऊस मध्ये बोलवून छोट्या मोठ्या पार्ट्या द्यायला या निरंजनने सुरुवात केली। कधी आज माझ्या वडिलांचा म्हणजे तांबे मास्तरांचा वाढदिवस आहे असं सांगून त्यांना पार्टीसाठी बोलवत असे, कधी या सावित्री गेस्ट हाऊसला आज इतकी वर्ष पूर्ण झाली असं सांगून पार्टीला बोलवत असे। आणि मग त्यांचं खाणं आणि बरोबरीने पिणं सुरू झाल्यानंतर त्यांच्या आपापसात होणाऱ्या प्रत्येक बोलण्याकडे हा निरंजन कान लावून असे। निरंजनने शाळेमध्ये असताना जोसेफ स्टालिनची एक गोष्ट ऐकली होती की जोसेफ स्टालिन हा हुकुमशहा जेव्हा रशियाचा सर्वेसर्वा म्हणजे सत्ताधीश होता, तेव्हा त्याला एक स्पष्ट जाणीव होती की उद्या आपल्याला पाय उतार करण्याचा, हाकलून देण्याचा जर काही कट शिजला तर तो आपले सहकारी म्हणजे आपल्या मंत्रिमंडळामध्ये असलेल्या लोकांकडूनच आखला आणि पार पाडला जाईल। आणि म्हणून या सगळ्यांच्यावर करडी नजर या स्टॅलिनने ठेवलेली होती। पण यांच्या मनातलं काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यावेळेला जोसेफ स्टॅलिनने एक हातखंडा अवलंबलेला होता। दर 2-4 महिन्यांनी काहीतरी कारण काढून आपल्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकार्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना तो पार्टीला बोलवत असे। यथेच्छ मद्यपान आणि नंतर त्यांना जे काही खायचं ते खायला देत असे। आणि मग थोडीशी नशा चढल्यावर आपापसात हे काय बरळतात याच्याकडे हा स्टॅलिन लक्ष ठेवून असे। बऱ्याच वेळेला मनातल्या गोष्टी मद्याच्या अंमलाखाली ज्यांच्या
तोंडातून बाहेर पडत असत आणि आपल्या विरुद्ध चाललेल्या कट कारस्थानाचा सुगावा स्टॅलिनला नेमका लागत असे. आपल्या शालेय जीवनामध्ये ऐकलेली वाचलेली ही गोष्ट मग स्टॅलिन सारखीच या निरंजनने अंमलात आणायला सुरुवात केली. 2-4-10 वेळेला या चिपळुणातल्या गाव गुंड राजकारणी होऊ पाहणारे आमदार यांच्या बरोबर व्यतीत केल्यानंतर मग त्याने पुढची पायरी गाठली. त्यांचे जे कोणी वरचे अधिकारी, त्यांच्या भाषेमध्ये हाय कमांड होतं, त्यांच्यासाठी आपल्या सावित्री गेस्ट हाऊसमध्ये पार्ट्यांचं आयोजन या निरंजनने सुरू केलं. मग पत्रकारांची जी एक फौज होती तिच्याशी चांगलं संधान बांधलं. त्यांनाही अशा 2-4-10 वेळेला पार्ट्यांसाठी आमंत्रण देऊन यथेच्छ खायला प्यायला घातलं आणि मग हळूहळू त्याच्या तारा मुंबईपर्यंत जाऊन पोचायला किंवा भिडायला लागल्या. मुंबईमध्ये एकंदर राजकारण आणि पक्षकारण कसं चालतं याची चांगली कल्पना चिपळुणामध्ये बसून या पत्रकार, गावगुंड, राजकारणी यांच्या आपापसात चालणाऱ्या चर्चामधून निरंजनला पुरेशी झाली आणि मग त्याने महिन्यातून 1-2 वेळेला मुंबईच्या वाऱ्या करायला सुरुवात केली. 2 दिवसासाठी, कधी 3 दिवसासाठी अशा या मुंबईच्या वाऱ्याकडून हा निरंजन मुंबईला येत असे आणि त्याच्या मनामध्ये ज्या ज्या योजना असत त्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करत असे. दरवेळेला मुंबईला जाताना विभांडे सोनाराच्या दुकानातून सोन्याचा एक नवीन डाग, म्हणजे कधी अंगठी, कधी गळ्यातली चेन, कधी कानातल्या रिंगा, डूल, असं काही ना काही घेऊन तो मग निरंजन मुंबई गाठत असे. या विभांडे सोनारांची एक कथा मी आपल्याला याच व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी सांगितली होती. आपल्याला ती कथा जर पाहता ऐकता आली नसेल तर त्या कथेची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्यासाठी दिलेली आहे. तर असं नावाजलेलं जे विभांड्यांचं चिपळुणातलं दुकान होतं त्या दुकानातून सोन्याचा एक नवा कोरा डाग घेऊन निरंजन नित्यनियमाने महिन्यातनं 2-4 वेळेला मुंबई गाठत असे. मुंबईमध्ये त्याने जे रुजायला घातलेलं होतं ते हळूहळू रुजलं आणि जेव्हा ते तरारून वर यायला लागलं तेव्हा त्यावेळेला असलेल्या माननीय मुख्यमंत्र्यांची 10 मिनिटं भेटीची वेळ आमच्या निरंजनला मिळाली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळाल्यानंतर मग निरंजनने चिपळुणातून निघताना 2-4 फायलींचा ऐवज आपल्याबरोबर घेतला. विभांडे सोनाराकडून 2-4 नवीन डाग घेतले आणि थेट मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये असलेल्या 6व्या माळ्यावरच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं केबिन, म्हणजे त्यांचं कार्यालय गाठलं. घाई गर्दीमध्ये असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की तांबे साहेब, आपल्याला 10 मिनिटं वेळ दिलेली आहे, आपलं बोलणं 10 मिनिटात संपवा. मुख्यमंत्र्यांचं हे म्हणणं ऐकून हा निरंजन त्यांच्या पुढे अदबीने उभा राहिला आणि त्याने घडाघडा सांगायला सुरुवात केली की मी चिपळुणातला एक छोटासा व्यापारी आहे. सावित्री गेस्ट हाऊस म्हणून माझं चिपळुणामध्ये एक लॉजिंग बोर्डिंग म्हणजे गेस्ट हाऊस आहे आणि त्याच्यातून मिळणारा पैसा मला आता पुरेसा मिळतो आणि त्यातला काही वाटा आता समाजासाठी खर्च करावा असं माझ्या मनाने घेतलेलं आहे. चिपळुणामध्ये आमच्या कुटुंबाची 1 एकर मोकळी पडलेली जमीन आहे आणि त्या जमिनीवर बायोगॅस प्लांट टाकायचा माझा विचार आहे आणि त्यातून निर्माण होणारा सगळा गॅस मी चिपळूणकरांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने मोफतमध्ये देणार आहे. आता
आतापर्यंत मुख्यमंत्र्यांकडे जे जे कोणी येत असत ते मदत मागायला, याचना करायला येत असत, पण चिपळूणचं हे पाणी वेगळं आहे हे मुख्यमंत्र्यांना पहिल्या 2 मिनिटांमध्ये जाणवलं आणि आपल्या नावाने, आपल्या सरकारच्या धोरणाला अनुसरून कोणीतरी चिपळूणामध्ये स्वतःच्या पैशाने बायोगॅसचा प्लांट स्वतःच्या जमिनीत टाकून चिपळूणकरांना मोफतमध्ये गॅस देणार आहे, ही कल्पनाच मुख्यमंत्र्यांना फार नाविन्यपूर्ण वाटली आणि त्यांनी मान हलवून आपली त्याला संमती दर्शवली आणि समोर उभ्या असलेल्या निरंजन तांबेला सांगितलं की तुमची योजना चांगली आहे, त्याचं एक प्रपोजल तयार करून माझ्याकडे द्या, म्हणजे मी ते लगेच कार्यान्वित करतो. निरंजन तयारीने गेलेला होता. त्याने आपल्या बॅगेमधून एक फाईल बाहेर काढली. त्याच्यावर विभांडे सोनाराकडून घेतलेली सोन्याची चकचकीत अंगठी ठेवली आणि ती फाईल मुख्यमंत्र्यांच्या समोर मोठ्या अदबीने धरली. मुख्यमंत्र्यांनी लगबगीने ती सोन्याची अंगठी काढून आपल्या खिशामध्ये टाकली. फाईल उघडली. त्याच्यामध्ये लिहिलेला मजकूर चाळला आणि आपलं काम मी निश्चितपणे करतो असं सांगितलं. आता सरकारी काम आणि 6 महिने थांब हे निरंजनला माहीत होतं आणि मुख्यमंत्री थोडेसे आता आपल्या बाजूला झुकलेले आहेत हे त्याच्या लक्षात आल्यावर मग त्याने थोडीशी गळ घालून मुख्यमंत्र्यांना सांगितलं की साहेब, फक्त प्रशासकीय मान्यता तातडीने द्यावी, एवढे 4 शब्द लिहून आपण जर आता मला सही करून दिले तर बाकीच्या मान्यता घेण्याचं काम मी स्वतः पार पाडेन, कारण हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी निरंजननी सांगितल्याप्रमाणे 4 शब्द लिहिले, खाली फराटेदार सही केली आणि निरंजननी ती फाईल आपल्या ताब्यामध्ये परत घेऊन मुख्यमंत्र्यांचा निरोप घेतला आणि निरोप घेताना सांगितलं की साहेब, वेळात वेळ काढून आपल्याला जमलं तर या बायोगॅस प्लॅंटच्या उद्घाटनाला आपण जरूर या. निरंजन तिथून बाहेर पडला. मग त्याने मुंबईमध्ये 1-2 ठिकाणी ती फाईल दाखवली. तिथल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिलेला आहे, त्यामुळे या प्रशासकीय मान्यतेचं काम लवकर करा, मला मुख्यमंत्र्यांना परवा जाऊन याचं रिपोर्टिंग करायचंय असा दम भरला. रत्नागिरीला कलेक्टरकडे जाऊन ती फाईल दाखवली आणि कलेक्टरांना सांगितलं की कलेक्टर साहेब, आपल्या पत्नी सामाजिक कार्यामध्ये फार रस घेतात, त्यांचं सामाजिक कार्य मोठं आहे, तेव्हा तयार होणाऱ्या या बायोगॅस प्लांटचं उद्घाटनाला मुख्यमंत्री नाही आले तर मी आपल्या पत्नीला घेऊन जाईन. पाण्यामध्ये ढेकूळ म्हणजे मातीचा तुकडा जसा विरघळावा तसे कलेक्टर साहेब विरघळले. त्यांनी आपल्या अधिकारामध्ये असलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून हे बायोगॅस प्लांट लवकरात लवकर उभं राहील याच्याकडे लक्ष देण्यासाठी सांगितलं. त्याच्यानंतर मग आपल्या मालकीच्या जमिनीमध्ये एक बायोगॅस प्लॅंटची टाकी आणून या निरंजनने टाकली. आजूबाजूला खड्डा खणला आणि तसंच ते टाकून ठेवलं. पुढच्या काही दिवसांनी मग शेतकी मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसारखीच त्याने भेट घेतली आणि शेतकी मंत्र्यांना सांगितलं की माझ्या जमिनीमध्ये मी स्वतः कंपोस्ट खत प्रकल्प उभा करतोय, मला सरकारकडून कोणतीही मदत नको आणि तयार होणारं सगळं कंपोस्ट खत मी या शेतकऱ्यांना, चिपळूणातल्या आजूबाजूच्या लोकांना तुमच्या नावाने फुकट देणार आहे.
मग शेतकी मंत्र्यांनी सांगितलं, अहो कंपोस्ट खत करून थांबू नका, त्याच्याबरोबर तुम्ही गांडूळ खताचा प्रकल्पही सुरू केला. आता त्यांनी सांगायच्या आधी आपण केलेलं प्रपोजलची फाईल आणि विभांड्यांकडून घेतलेला एक सोन्याचा डाग या निरंजनने शेतकी मंत्र्यासमोर धरला आणि त्यानंही 4 शब्द फाईलवर लिहून त्याच्या खाली सही करण्याची विनंती केली आणि मंत्री महोदयांनी सही केलेली ती फाईल घेऊन मग हा निरंजन तांबे शेतकी मंत्र्यांच्या ऑफिसमधनं बाहेर पडला. अशाच आणखीन 2-4 गोष्टींसाठी म्हणजे मधुमक्षिका पालन, शेतकी अवजारांचं प्रदर्शन, छोटे मोठे शेतकी उपक्रम, आपल्या जमिनीमध्ये चिपळूणकरांसाठी मोफत करणार आहे अशी प्रपोजल तयार करून वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांकडून याने त्यांच्यावरून प्रशासकीय मान्यता घेऊन टाकले आणि आपली जे 1 एकरच्या आसपास जमीन चिपळूणाच्या बाहेर मोक्याच्या जागेवर होती तिथे वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे करून त्याच्यावर एक एक फलक लावून हा निरंजन तांबे मोकळा झाला. नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर. आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. आपण प्रतिक्रियांच्या रूपामध्ये ज्या आपल्या मनातल्या भावना खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवता त्याच्यातल्या काही वेचक आणि वेधक अशा प्रतिक्रियांचा उहापोह घेणे मला आवश्यक वाटतं. कल्पना भागवत ताईने तुळशीदास केटकरची जी कथा मी आपल्याला सांगितली होती त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि या प्रतिक्रियेमध्ये कल्पना ताई म्हणतात की या कथेचा शेवट किंवा तुळशीदासाचं एकंदर गणित खूपच अनपेक्षित होतं. त्याच्या पुढे त्याने 1-2 गोष्टी लिहिलेल्या आहेत. कल्पना ताईंनी मोठ्या आपुलकीने ही जी प्रतिक्रिया पाठवली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सीमा पाठक यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये लिहिलेलं आहे की तुमचं एकंदर सांगणं शब्दोच्चार हे फारच छान असतात आणि केवळ कथामधून कथानक नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारची माहिती आम्हाला प्रत्येक कथेतून मिळते. खरं तर कथेसारखी कथा सांगावी हा माझा मुळात पिंडच नाही. कथेच्या अनुषंगाने जुन्या गोष्टींबद्दल नव्याने काहीतरी सांगता येईल असा माझा एक भाव किंवा धोरण नेहमीच असतं. सीमा पाठक यांनी जी प्रतिक्रिया पाठवली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसंच कमलाकर घैसास यांनी जे तिजोरीच्या किल्ल्याबद्दल मी गोष्ट सांगितली होती त्या गोष्टीवर प्रतिक्रिया पाठवताना लिहिलेलं आहे की रत्नागिरीमध्ये आज जे दामले कॉलेज आहे ती जागा बहुधा तिजोरीच्या किल्ल्यामध्ये जे व्यक्तिरेखा वर्णन केली होती दामले नावाची त्यांचीच ती जमीन असावी असा त्यांचा अंदाज आहे. मला कमलाकर घैसास यांना सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपण अंदाज म्हणून केलेली गोष्ट प्रत्यक्षात 100% खरी आहे. कल्पनाताई भागवत, सीमा पाठक आणि कमलाकर घैसास यांचे पुन्हा एकदा आभार मानून आता आजच्या राहिलेल्या कथा भागाकडे आपण वळूया. निरंजनी हळूहळू म्हणावी अशी प्रत्येक गोष्टीची बांधणी करत आणले आणि त्यामुळे सार्वजनिक उपक्रमाचे सरकारी मान्यतेचे 5-10 टिळे त्या जमिनीला लागले आणि त्याचे मोठे मोठे जे फलक त्या जमिनीवर लावलेले होते त्याने ही जमीन सरकारी आहे असा समज त्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्यांचा हळूहळू व्हायला लागला आणि निरंजनला
खालच्या बाजूने भुयार पोखरून जे साध्य करायचं होतं ते सिद्धतेपर्यंत पोचायची वेळ जवळ आली. पण त्यातही काही जमिनीचे भुकेले गावगुंड राजकारणी आगामी निवडणुकामध्ये आमदारकीची झूल आपल्या अंगावर पडावी म्हणून कासावीस झालेले असे चिपळुणातले जे प्राणी होते त्यांनी कधी मध्ये या जमिनीवर डोळा ठेवून त्याची चाचपणी करण्यासाठी तलाठी तहसीलदार यांच्याकडे गोष्ट काढल्यानंतर तो तहसीलदार किंवा तलाठी तिथल्या तिथे या मागणीला झुरळ झटकावं असं झटकून टाकत असे आणि सांगत असे की बाबा मुख्यमंत्री, शेतकी मंत्री, कलेक्टर या सगळ्यांनी शासकीय मान्यता देऊन तिथे सरकारी प्रकल्प सुरू झालेले आहेत, त्यामुळे तुमच्या स्वप्नातही कधी ही जमीन याच्या पुढे येऊ देऊ नका. दरम्यानच्या काळामध्ये 75-78 साल संपून 81-82 साल उजाडलं होतं. तांबे मास्तर वयाने तसे थकलेले होते आणि पूर्वापार त्यांच्या मनामध्ये जी एक इच्छा घर करून होती की पैशाला पैसा जोडून शेटे सावकाराकडून आपण हा जो जमिनीचा एकरभराचा तुकडा घेतलेला आहे त्याच्यावर आपण आपलं घर बांधावं. पण निरंजनाचं चाललेलं हे सगळं एकंदर बघून त्याला कधी काही आकार होईल याची तांबे मास्तरांच्या मनामध्ये असलेली आशा हळूहळू मावळत चालली होती. कारण निरंजनाचे घोडे वेगळ्याच दिशेने धावतायत हे तांबे मास्तरांना एकंदर सगळे प्रकार बघून पुरेसं जाणवलं होतं. एकदा जेवण झाल्यावर बाहेर गप्पा मारता मारता तांबे मास्तरांनी खिन्न स्वरामध्ये समोर बसलेल्या आपल्या 2 मुलांकडे म्हणजे अद्वैतकडे आणि निरंजनकडे बघून बोलायला सुरुवात केली की या निरंजनने तिथे त्याला पुढे नेतील, त्याचं नाव होईल, गजब होईल, चिपळुणातल्या लोकांचा फायदा होईल असे प्रकल्प सुरू केलेले आहेत. पण खरं तर माझी त्या जमिनीवर स्वतःचं घर बांधायची इच्छा होती आणि त्यासाठी पुरेसे पैसेही मी जमा करून ठेवलेत. ते बघून ते ऐकून निरंजनाने आता आपल्या कार्यसिद्धीची वेळ जवळ आलेली आहे हे ताडलं. 2ऱ्या-3ऱ्या दिवशी हा निरंजन आपल्या चिपळुणातून उठला आणि त्याने थेट कोल्हापूर गाठलं. कोल्हापुरामध्ये या सगळ्या भानगडी जमिनीच्या पहिल्या वेळेला निस्तरणाऱ्या शांतारामाकडे तो गेला. शांतारामाला वाटलं की परत काहीतरी जमिनीची भानगड झाली म्हणून निरंजन मदत मागायला आलेला आहे. पण निरंजननी जे काही सांगितलं ते ऐकून हा शांताराम आपल्या खुर्चीमध्ये स्तब्ध झाला आणि त्यासाठी पुढच्या कार्यवाहीसाठी लागेल ती मदत करण्याचा शब्द जिथल्या तिथे या शांतारामाने निरंजनला दिला. मग निरंजनने सांगितलं की एका चांगल्या टुमदार घराचा प्लॅन मला कोल्हापुरातल्या आर्किटेक्ट कडून काढून हवा आहे. आता चिपळुणामध्ये आर्किटेक्ट नाहीत का? रत्नागिरी जिल्ह्यामधले सगळे आर्किटेक्ट रत्नागिरी जिल्हा सोडून गेलेत का? असं काहीचं या शांतारामाने निरंजनला हसत हसत पण खोचकपणे विचारलं. त्यावर निरंजनने सांगितलं की बाबा रे, चिपळुणातल्या कोणत्याही आर्किटेक्टकडे किंवा गेला बाजार रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुठच्याही आर्किटेक्टकडे मी घराचा प्लॅन काढून नुसता मागितला तरी आतापर्यंत मी जे सगळं जुळवत आणलेलं आहे त्याला खालच्या बाजूनी सुरुंग लागेल. कारण इथे मी घर बांधतोय ही बातमी तो आर्किटेक्ट सगळ्या लोकांना सांगेल आणि पुन्हा एकदा
ही जमीन खाजगी आहे आणि आपण घशात घालू शकतो या ईर्षेने आत्ता झोपी गेलेले सगळे गावगुंड राजकारणी जागे होतील आणि त्या सगळ्यांना एकदम टक्कर देणं माझ्या आणि तुझ्याही ताकदीच्या पलीकडचं आहे. इतका मोठा विचार करणारा आणि त्याप्रमाणे पावलं टाकणारा निरंजन हा शांतारामाला भेटलेला पहिला माणूस होता. शांतारामाने सांगितलं की तुझ्या घराच्या ज्या कल्पना आहेत त्या मला कागदावर लिहून दे. महिन्याभराच्या आत तुला पाहिजे तसा प्लॅन तयार करून मी देतो. ठरल्याप्रमाणे शांतारामांनी आपल्या ओळखीतले कोल्हापुरातले 2-4 आर्किटेक्ट कामाला लावले. निरंजनाने सांगितल्याप्रमाणे घराचे 2-4 टुमदार वैभवशाली असे नकाशे तयार केले आणि मग पत्र टाकून निरंजनला कोल्हापुरामध्ये बोलावून घेतलं. त्याच्या पुढे ते 4ही प्लॅन टाकले. त्यातला एक प्लॅन म्हणजे आराखडा या निरंजनला पसंत पडला आणि तो आपल्या सगळ्या घरातल्या मंडळींना पसंतच पडेल याची खात्री निरंजनला त्या क्षणी झाली. आपण कोल्हापुरातल्या आर्किटेक्ट करून काढून घेतलेल्या 4 घरांपैकी एक घर या निरंजनला पसंत पडलं. हे बघून शांतारामाला सुद्धा बरं वाटलं. त्याचा जीव भांड्यामध्ये पडला. मग पुन्हा एकदा त्या घरावरती नजर फिरवेत निरंजन शांतारामाला म्हणाला की हा जो आर्किटेक्ट आहे ज्याने हे बनवलंय त्याला ताबडतोब इथे बोलावून घ्या. आता व्यवहार पूर्ण करायची घाई बहुतेक या निरंजनला आहे असा शांतारामाचा कुठेतरी समज झाला आणि त्यानं सांगितलं की बाबा त्याची जी फी होय ती मी अर्धी देऊन टाकलेली आहे आणि अर्धी तू सावकाशपणे दिलीस तरी चालेल. आज घाईघाईने ते काम पुरं करायची गरज नाही. त्याच्यावर मग निरंजनने सांगितलं की फी बद्दल शांताराम मी अजून बोललेला सुद्धा नाही आणि आपल्या दोघांच्या संबंधामध्ये फीची गोष्ट एवढ्या लवकर काढावे असं मला स्वप्नातही वाटणार नाही. पण त्या आर्किटेक्टकडनं मला एक महत्वाचं काम आहे. शांतारामनी मग फोन करून आर्किटेक्टला बोलावून घेतलं. आर्किटेक्ट साहेब आले. देशपांडे नावाच्या आर्किटेक्टनी ते घर म्हणजे तो आराखडा काढलेला होता. निरंजननी मग या देशपांडे आर्किटेक्टनं विनंती केली की या घरामध्ये एक असा रकाना तयार करा की तिथे मला या घराची पाटी लावता येईल. त्याच्यावर मग आर्किटेक्ट साहेबांनी एक मोकळी भिंत बघून त्याच्यावर आपण आणलेल्या आपल्या साहित्याने म्हणजे पेन्सिल आणि फुटपट्टीने एक पाटीची जागा तयार केली. तेवढं करूनही निरंजनचं काही समाधान झालं नाही. त्याने देशपांडे आर्किटेक्टना सांगितलं की आर्किटेक्ट साहेब आताच तिथे तुम्ही त्या पाटीमध्ये नाव पण देऊन टाका, समाज भवन. शांताराम अचंबित झाला. निरंजन आपल्या कुटुंबासाठी घर बांधतोय आणि त्याला समाज भवन असं नाव द्यायला आर्किटेक्टला विनंती करतोय. हे शांतारामाच्या डोक्याच्या पलीकडचं होतं आणि म्हणून त्याने त्याच्यावर विचार करणं बंद केलं. देशपांडे आर्किटेक्टने आपलं पेन काढलं. कोरीव अक्षरामध्ये ज्या ठिकाणी घरावर पाटी बसणार होती तिथे लिहून टाकलं समाज भवन. आर्किटेक्टने काढलेला तो नकाशा आपल्या ताब्यामध्ये घेऊन शांतारामाचा निरोप घेऊन हा निरंजन कोल्हापुरातून बाहेर पडला. पण
चिपळूणला जाणारी एसटी न पकडता त्याने कोल्हापुरातून मुंबईला जाणारी रेल्वे गाडी पकडली. मुंबईमध्ये उतरल्यावर त्याने मंत्रालय गाठलं. थोडीशी कुजबूज, आतापर्यंत निर्माण झालेले सगळे संबंध याच्या शिड्यांचा वापर करून दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून पहिल्या वेळेसारखी 10 मिनिटाची वेळ घेतली. मुख्यमंत्र्यांच्या समोर उभं राहून मग अतिशय नम्र स्वरामध्ये निरंजननी सांगायला सुरुवात केली की महोदय साहेब, आपण बायोगॅस पासून जी सुरुवात मला करून दिली ते झाड आता खूप बहरलं आहे. अनेकानेक सेवा मुक्तपणे चिपळूणकरांना देण्याचा सपाटा मी लावलेला आहे. आता त्याला गांडूळ शेती, कंपोस्ट खत, मधुमक्षिका पालन, शेतकीची अवजारांचं प्रदर्शन असे अनेकानेक फाटे फुटलेले आहेत. आणि आता मी चिपळूणातल्या लोकांच्या साठी, शेतकऱ्या बांधवांसाठी समाज भवन बांधतोय आणि त्याला आपला आशीर्वाद हवाय. मुख्यमंत्र्यांचं आशीर्वाद द्यायला पदरचं काहीच खर्च होत नव्हतं. आतापर्यंत आलेल्या या निरंजनने प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला विभांड्यांकडचा एक एक दागिना दिला होता. त्यामुळे आपण लॉस मध्ये जाणार नाही हे मुख्यमंत्री महोदयांना पटलं होतं. निरंजननी पुढचं काही सांगायच्या आत मुख्यमंत्री महोदयांनी तिथे त्यांना पाठ झालेले 4 शब्द लिहिले. तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी आणि खाली सही केली. भेटवस्तूचा परत एकदा वर्षाव या मुख्यमंत्र्यावर करून निरंजन तिथून बाहेर पडला. रत्नागिरीहूला जाऊन त्याने कलेक्टर साहेबांची भेट घेतली. त्यांच्या पुढे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला तो आराखडा म्हणजे घराचं चित्र ठेवलं. कलेक्टर साहेब मुख्यमंत्र्यांनी केलेली सही बघून दबावामध्ये आलेलेच होते. तसंच समाजासाठी, या चिपळूणकरांसाठी हा निरंजन तांबे निरंतर काहीतरी करत असतो ही भावना कलेक्टरांच्या मनामध्ये पुरेशी रुजलेली होती. त्यामुळे त्याने साहजिकच विचारलं की अहो, मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय मान्यता द्या म्हटल्यावर आम्ही ती द्यायलाच इथे बसलेलो आहोत. अजून काही सेवा असेल तर सांगा. त्यावर निरंजनने सांगितलं की हा अतिशय प्रख्यात आर्किटेक्टनी काढलेला प्लॅन आहे. त्याच्यामध्ये कोणतीही चूक नाही. त्यामुळे कुठचाही घोळ न घालता कलेक्टर साहेब, आपल्याला जर जमलं तर आजच्या आज रत्नागिरीतून याला तुम्ही मान्यता देऊन टाका. कलेक्टर निरंजन तांबेच्या शब्दाच्या बाहेर गेले नाहीत. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना कामाला लावून पुढच्या 2 तासामध्ये ज्या काही सुरुवातीच्या परवानग्या होत्या त्या लगोलग देऊन टाकल्या. निरंजन चिपळूणामध्ये आला. चांगलासा मुहूर्त बघून आपल्या वडिलांच्या हाताने पहिल्या प्रकल्पाचं पहिलं भूमिपूजन त्या 1 एकरच्या जमिनीच्या तुकड्यावर निरंजनने घडवून आणलं. समाज भवनाचं काम जोरात सुरू झालं. जे लोक बघायला येत त्यांना हे समाज भवन कमी आणि एका फार चांगल्या माणसाचं टुमदार घर आहे असंच वाटत असे. घराचं काम पुढच्या 2 वर्षामध्ये पूर्ण झालं. रंगरंगोटी झाली आणि मग तांबे मास्तरांच्या स्वतःच्या घरामध्ये तांबे मास्तरांना आणि त्यांच्या पत्नींना त्यांनी कधी काळी बघितलेल्या घराच्या पूर्ततेनिमित्त त्या स्वप्नाच्या खरेपणाच्या खात्रीसाठी
केलेल्या वास्तुशांती पूजेला तांबे मास्तर आणि त्यांच्या पत्नी बसल्या. त्यावेळेला देशपांडे आर्किटेक्टनी ज्या ठिकाणी पार्टीसाठी रकाना करून तिथे समाज भवन म्हणून लिहिलं होतं, ते समाज भवन अडगळे टाकून निरंजनने आपल्या सगळ्या प्रयत्नांचा कस लागेल आणि तांबे मास्तरांचं नाव मोठं होईल असं नाव त्या आपल्या वास्तूला दिलं, प्रतिष्ठा. तांबे मास्तर त्यांच्या पत्नी त्या घरामध्ये त्या दोघांसाठी असलेल्या स्वतंत्र हवेशीर मोठ्या खोलीमध्ये आपले जीवनाचे उरलेले दिवस आनंदाने कंठायला लागले. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं, या माझ्या ठाम विश्वासाला बळकटी देणारी आणखीन एक कथा आपल्याला नक्की आवडली असेल असं मला खात्रीने वाटतं. आपल्याला आवडलेली ही कथा जरूर इतरांपर्यंत पोहोचवा आणि आतापर्यंत माझ्या या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.